ही खालच्या स्तरावरच झाली, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. ऍक्च्युली राजकीय हिशोब होतं, पण अकोटमध्ये झालंय त्याचं काय त्याच्याविषयी बघा, पहिली गोष्ट तर अकोटमध्ये काय घडलं हे सांगतो की अकोटमध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती. आमचा नगराध्यक्ष आला आणि तिथे खाली त्यांचे आणि आमचे नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये काही MIMचे नगरसेवकही जोडून घेतले, 4 नगरसेवक, आणि त्या युतीत त्यांना प्रवेश दिला. त्यामुळे टेक्निकली त्यांचा आमच्यासोबतही त्यांची युती झाली. ही खालच्या स्तरावरच झाली, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही. MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण MIMशी युती करणार नाही. म्हणजे सर हे प्रश्न ऍक्च्युली तरुण वोटर्स कडून आलेले प्रश्न करेक्ट आहेत. आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे ही एम्ब्रेसमेंटच आहे आमच्याकरता की खालच्या स्तरावरही टेक्निकली का होईना पण आमच्याशी ती युती जर कोणी दाखवली एम्ब्रेसमेंट आहे आणि हे सहनच नाही होऊ शकत. सर आता संभाजीनगर मधली जी निवडणूक आहे ती नेहमी बान किंवा खान, म्हणजे बान की खान याच्यावरच व्हायची. आतापर्यंतचा इतिहास होता. शिवसेना तेव्हा सोबत होती, आता सध्या युती नाही आहे आपली. याच्यावर भाजपचा म्हणजे आता नवीन नारा आता आम्ही काय म्हणून घ्यायचं? नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण राखू भगव्याची शान. क्या बात है.